इस्रायल सर्व शक्तीनिशी इराणवर तुटून पडलेला आहे. पर्वतराजींमध्ये दडलेल्या फोर्डोसह इराणच्या सर्व आण्विक आस्थापना नष्ट करण्यात इस्रायलला यश आलेलं आहे. अमेरिकेचा इस्रायलला उघड पाठिंबा आहे. सर्वतोपरी अमेरिका इस्रायलची मदत करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानचे लष्करशाह अमेरिकेमध्ये दाखल होतात. ते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतात आणि ट्रम्प त्यांच्याबद्दल उद्गार करतात की मुनीर यांना भेटणं हा माझा सन्मान आहे. हे सगळं आपल्याला चमत्कारिक वाटू शकेल, परंतु यात चमत्कार वगैरे अजिबात नाही आहे. हा निव्वळ व्यवहार आहे. इस्रायल जरी इराणवर हल्ला करत असला तरी याच्यामागे अमेरिका आहे हे जगाला ठाऊक आहे आणि अमेरिकेचं याच्यामागे जे उद्दिष्ट आहे तेही जगाला ठाऊक आहे. अमेरिकेला इराणमध्ये खांदेपालट करायचं आहे. इराणचे सर्व आयतुल्ला खोमेनी यांचा काटा काढल्याशिवाय हे शक्य नाही आहे. या पार्श्वभूमीवर मुनीर अमेरिकेमध्ये दाखल होतात. ते ट्रम्प यांना भेटतात. त्यांच्या पाठोपाठ अमेरिकेच्या बड्या लष्करी अधिकाऱ्यांना भेटतात. सविस्तर चर्चा करतात. याचा अर्थ स्पष्ट आहे, अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये डील झालेला आहे. खोमेनी यांचा काटा काढण्यासाठी, खोमेनी यांचा गेम करण्यासाठी अमेरिकेला पूर्णपणे सहकार्य करण्याचं आश्वासन पाकिस्तानने दिलेलं आहे.